इचलकरंजी महापालिका निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मान्य आहे। शिवशाहू विकास आघाडी यापुढे इचलकरंजी महापालिकेत सक्षम विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडेल। भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करू अशी ग्वाही शिवशाहू आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली। इचलकरंजी महापालिका निवडणूक निकालानंतर शिवशाहू आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषद झाली। आघाडीचे नेते शशांक बावचकर यांनी इचलकरंजीचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आणि पायाभूत सुविधा देण्यासाठी आघाडीनं निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। आम्हाला बहुमत मिळालं नाही, जनतेनं दिलेला कौल मान्य आहे, पण शिवशाहू आघाडीच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमचे नगरसेवक प्रयत्न करतील। सर्व 17 नगरसेवक महापालिकेतील भ्रष्टाचारावर पूर्ण नियंत्रण ठेवतील असं सांगितलं। शहराच्या पायाभूत सुविधा, शहराच्या मूलभूत सुविधा या लोकांना पुरवणं अत्यावश्यक आहे। त्यामुळे नवीन काही स्वप्न आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा नवीन काही गाजर न दाखवता त्याच्यामध्ये रोजच्या गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुरवण्याच्या संदर्भात आम्ही कशा पद्धतीनं पुढे पडू, मतदारांनी दिलेला कौल आज आम्ही मान्य करून त्या ठिकाणी एक सबळ आणि बळकट विरोधी पक्षाचं काम आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणानं करू आणि चांगल्या पद्धतीची इचलकरंजी उद्या की भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार नाही, विकासाच्या मार्गावर चोखा चांगल्या पद्धतीनं जाईल अशा पद्धतीचं एक चांगल्या इचलकरंजीचं स्वप्न आम्ही स्वतः पाहतोय। त्याकडे आमचे शिवशाहू विकास आघाडीचे सारे नगरसेवक एक चांगल्या पद्धतीचं काम घेऊन जनतेच्या समोर जातील असा मला स्वतःला विश्वास आहे। महापालिकेत भ्रष्टाचार करू नये हा नामदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेला सल्ला सत्ताधाऱ्यांनी पाळावा अशी कोपरखळीही बावचकर यांनी मारली। सत्ताधाऱ्यांकडे व्हिजन नसल्यानं इचलकरंजीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवणार असल्याचं नगरसेवक मदन कारंडे यांनी सांगितलं। यावेळी सदा मलाबादे, प्रकाश मोरबाळे, राहुल खंचिरे, बाबासाहेब कोतवाल यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।